मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI एक्झाम 2024चा अपडेट आहे त्या ठिकाणी डिजिटी अपडेट्स सिद्ध पोर्टल जो आहे स्किल इंडिया डिजिटल हब यावर सगळेजण बघत आहेत की हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे। तर आजची तारीख दिली होती डिजिटीने आणि फर्स्ट इयरची जी हॉल तिकीट आहेत त्याचबरोबर सेकंड इयरची हॉल तिकीट आहेत ते कधीपर्यंत डाउनलोड होऊ शकतात हे आपण साधारण बघू आणि कशा प्रकारे डाउनलोड करायची ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट वेबसाईटवर। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा। सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो इथे प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोडची जी नोटिफिकेशन होती ती 29 जुलै अशी त्या ठिकाणी दिलेली होती, 29 जुलै ते 6 ऑगस्ट। आता याच्यामध्ये रिवाइज डेट आहेत या। तर यानुसार स्किल इंडिया हब म्हणजे स्किल जे आपला वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड होणारच आहेत। 29 जुलै म्हणजे आजपर्यंत झाली पाहिजे पण अद्याप डाउनलोड होत नाहीत। बरेच जण सांगतायत की या ठिकाणी इथे होणार आहेत, म्हणजे जुना जो पोर्टल होता NCVT MIS पोर्टल, तर याच्यावर ट्रेनी प्रोफाईलवर आपण गेल्यानंतर तुमचा R टाकून नंबर टाका, म्हणजे जुने विद्यार्थी असतील त्यांनी R टाकून नंबर टाकायचा आहे आणि वडिलांचंच नाव फक्त त्या ठिकाणी टाकायचे, जन्मतारीख टाकायची आहे। तर नेहमी म्हणजे मागच्या वेळी आपण जसं केलं तसं, परंतु इथे तुम्हाला प्रोफाईल दिसते पूर्ण आणि प्रोफाईलमध्ये इयर 2 दिसतंय, परंतु अटेंडन्स वगैरे ते नॉट अवेलेबल दिसते। त्यामुळे या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत। फक्त इलिजिबिलिटी जी आहे म्हणजे तुम्ही परीक्षेला इलिजिबल आहात किंवा नाही हे फक्त ते येस म्हटलेलं आहे, बाकी सगळं त्या ठिकाणी नो म्हटले। त्यामुळे बरेच जण या ठिकाणी बरेच व्हिडिओमध्ये बघितलं तर इथे CBT हॉल तिकीट आणि हॉल तिकीट प्रॅक्टिकल याच्यावर क्लिक करून तुम्ही जर बघितलं तर पूर्ण ब्लँक येतो आहे। त्यामुळे इथे डाउनलोड तुम्हाला कोणतेही हॉल तिकीट मिळणार नाही। तर तुम्हाला जायचं आहे स्किल इंडिया डिजिटल या वेबसाईटवर। जशी फर्स्ट इयरचीच होणार आहे तशी सेकंड इयरची सुद्धा या ठिकाणीच होणार आहे। तर लॉग इन या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला खाली इथे बघा ट्रेनीज कॅन लॉग म्हणजे ITI ट्रेनीज सेकंड इयर ओनली असं म्हटलेलं आहे। आता लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। ट्रेनीज कॅन लॉग इन टू व्ह्यू अँड डाउनलोड देअर हॉल तिकीट, म्हणजे सेकंड इयर म्हणजे ज्यांचं ॲडमिशन 2022ला झालेलं आहे त्यांचं आता हे सेकंड इयर आहे आणि ते विद्यार्थी या टॅबवर जाऊन क्लिक करून घ्यायचं आहे। फर्स्ट इयरचे विद्यार्थी म्हणजे पहिलं वर्ष ज्यांचं आहे त्यांना इथे जाऊन करायचं आहे हॉल तिकीट डाउनलोड। तर इथे क्लिक केल्यानंतर तर फर्स्ट इयरची जी मुलं आहेत त्यांनी लर्नर या टॅबवर गेल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे हॉल तिकीटचा टॅब येतोय तो अशा प्रकारे तुमची प्रोफाईल लॉग इन होते। आता मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पूर्ण तुमची डिटेल दिसते आहे। त्याच्याच पुढे खाली स्क्रोल केल्यानंतर डाउनलोड प्रॅक्टिकल हॉल तिकीट, डाउनलोड CBT हॉल तिकीट इथे दिसतं आहे। इथे परत स्क्रोल केल्यानंतर पुढे तुम्हाला CBT फीचा स्टेटस दिसतो आहे आणि इकडे जे 3 डॉट आहेत इथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला बऱ्याच ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिसणार आहे। इथे सुद्धा डाउनलोड होऊ शकतं किंवा पाठीमागे जो टॅब दिलेला आहे त्यावर सुद्धा इथे डाउनलोड, म्हणजे इथे तुम्हाला उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत जनरली परीक्षा तुमची त्याच तारीखला आहे, ते कोणतेही बदल होणार नाहीत, 1 तारीखलाच परीक्षा आहे। आणि सिनियरची म्हणजे त्या ठिकाणी 22ला जी ॲडमिशन ज्यांचं ॲडमिशन 22ला झालेलं आहे त्यांची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जी लिंक आहे ती खाली देत आहे। तर इथे जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा PRN नंबर टाकायचा आहे R टाकून, जसा आपण इतर वेळी टाकतो तोच R22, बाकी इतर डिटेल टाकून घ्या। इथे PRN नंबर टाका, R टाकून टाकायचा आहे। PRN म्हणजे तुमचा मागच्या हॉल तिकीटचा जो नंबर आहे 00 काढायचा आणि त्या ठिकाणी R टाकायचा आहे। नंतर तुमची जन्मतारीख जी काय असेल ती टाका, मागच्या हॉल तिकीटचा नंबर आणि R टाकून जन्मतारीख टाकायची आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथे उजव्या कोपऱ्यामध्ये नाव दिसतंय, डॅशबोर्ड दिसतोय, इथे सुद्धा बरेच टॅब येणार आहेत आणि CBT फीवर क्लिक करा। CBT फीवर क्लिक केल्यानंतर फर्स्ट इयरचं इथे सगळी डिटेल दिसते आहे, तुमचं नाव वगैरे दिसतं आहे आणि इथे 3 जे डॉट आहेत ॲक्शनमध्ये या 3 डॉटवर तुमचं फर्स्ट इयरचं मार्कशीट इथे दिसतं आहे। इतर ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीसुद्धा दिसणार, पण मार्कशीट डाउनलोड करायचं इथे क्लिक करू शकता। आता सेकंड इयरचं जे डिटेल आहे ते इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे या ठिकाणी मार्कशीट तुम्हाला मिळणार आहे। तर मागच्या डॅशबोर्डवर तुम्हाला हॉल तिकीटचा टॅब येण्याची शक्यता
या ठिकाणी दिसते आहे. तर डॅशबोर्डवर सगळे हॉल तिकीटसुद्धा या ठिकाणीच मिळाले सिनियरचे. त्यामुळे जास्त पॅनिक न होता, परीक्षा त्याच दिवशी आहे, त्याचा डेट जो आहे तो तशाच्या तसा आहे. त्यामुळे CBT एक्झाम किंवा प्रॅक्टिकल एक्झाम 1 तारीखपासून सुरू होणार आहे आणि 5 ऑगस्ट म्हणजे 6 ऑगस्टपासून 1, 2, 3 ही ज्युनियरची आणि पुढे 6 तारीखपर्यंत सिनियरची अशी परीक्षा टाईमटेबल बऱ्याच वेळा आपण एक्सप्लेन केलेलं होतं. आणि CBT एक्झाम 7 ऑगस्ट आहे. त्यामुळे एक्झाम या होणार आहे, त्यामुळे हॉल तिकीटसाठी पॅनिक न होता, अगदीच जर हॉल तिकीट तुमच्या प्रोफाईलला नाही दिसले तर ITIमधून म्हणजे तुमच्या कॉलेजमधून सदर हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे अभ्यास चालू ठेवा, हॉल तिकीट तर येणारच आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.